सर्वांना माझा नमस्कार. आज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा 4था दिवस आहे आणि त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे. त्यामुळं 2 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी जे मुंबईमध्ये आपला मराठा धडकला आणि मुंबई बंद पडली, ह्याचा जो आनंद होता तो आता थोडासा कमी झालेला आहे. परंतु जरी सरकारने त्रास द्यायला चालू केला आहे, आता बऱ्याच ठिकाणी असे व्हिडिओ आलेत की काही पोलीस अधिकाऱ्यांना सांगून या आंदोलक जे येत आहेत मुंबईमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळं सरकार आता थोडंसं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या अनुषंगानं एक गोष्ट वाटते की सरकारमधील प्रत्येक घटकाची भूमिका ही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या विरोधातच आहे आणि ती का आहे हे खरंच खूप मोठा प्रश्न आहे. कारण जर मराठा समाजाला जर ओबीसीतून आरक्षण द्यायचं असेल तर एवढा मोठा मराठा समाज आहे, तो मागणी करतोय आरक्षणाची, तर ही रिस्क घेऊन सरकार का कुणाला खुश करतंय? ओबीसीना खुश करायचं असेल तर तसंही काय नाही. कारण सध्या सरकारमध्ये जे मराठा समाजाचे मोठे मोठे पुढारी जे सत्तेचा उपभोग घेत आहेत, फडणवीस साहेबांच्या बरोबर मांडीला मांडी लावून मराठा समाजाचे मोठमोठे पुढारी एकदम छान मध्ये सत्ता उपभोगतायत. तिथं ओबीसींना तर सध्या मला तर काय स्थान दिसत नाही. परंतु ज्यावेळेस आरक्षणाचा प्रश्न येतो त्यावेळेस त्यांना ओबीसी प्रेम का उफाळतं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरांगे पाटलांना, मला तर असं वाटतं की जरांगे पाटलांना या गोष्टीचं श्रेय जाईल आणि ह्या सगळ्यांची दुकानं बंद होतील. म्हणून सरकार आरक्षणाच्या बाबतीत निगेटिव्ह आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाईट कशाचं वाटतं तर जे विरोधात तुटपुंज विरोधक जे राहिलेत, एक नाममात्र विरोध म्हणून ज्यांना विरोधक म्हणावं का ना अशी परिस्थिती, असे 3 पक्ष आहेत, काँग्रेस, पवार साहेबांचा गट आणि उद्धव साहेबांचा गट, तर तीही लोक त्या पद्धतीने रिस्पॉन्स देत नाहीत. पण काही बाणेदार आमदार आहेत, त्यांना मी खरंच मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी कायम जरांगे पाटलांच्या आंदोलन असेल किंवा जरांगे पाटलांचा रिस्पेक्ट करून त्यांना खासदार असतील, आमदार असतील, त्यांनी जरांगे पाटलांना कौतुक केलेलं आहे आणि वेळोवेळी उभारलेत. मग अशा परिस्थितीत मला तर एक गोष्ट महत्वाची वाटते, आता सध्या जरांगे, आता सध्याच्या परिस्थितीला जरी सरकारनं आरक्षण दिलं किंवा जरी सरकारनं आरक्षण नाही दिलं तरी दोन्हीही बाजूनं मराठा समाज आणि जरांगे पाटलांचा विजय आहे. आता तो कसा आहे तर जरांगे पाटलांनी ह्या सरकार किती नाकर्ता आहे हे सिद्ध करण्यासाठी 3-4 महिन्यापूर्वी, आजची तारीख दिली होती 29 तारीख, सरकारनं काहीही केलं नाही, करमणूक केली, टाइमपास केला आणि आता आमचं हे चालू, हे किती वर्षापासून बघतोय. ते तर झालंच, त्यानंतर एवढा मोठा मोर्चा आला होता, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, रसद तोडली, होता होईल तेवढे ह्या मराठा आंदोलकांना किती त्रास होतोय ह्याची खबरदारी घेतली जेवढा होतोय. आणि बऱ्याचदा तर मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांनी, आमदारांनी फक्त जरांगे पाटलांवर भुकण्याचं काम एकदम इमानी इतबारे केलं आणि मुख्यमंत्र्यांना हे माहीत असताना सुद्धा त्यांनी त्यांना अडवण्याचा कधी प्रयत्न केला नाही. म्हणजे थोडक्यात ह्या लोकांच्या मनात जरांगे पाटलांबद्दल एक इन्सिक्युरिटी आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात एक स्पेस तयार होत आहे, जी ह्या 5 जण जे आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातले मोठे दिग्गज, जे लायक नाहीत राज्य करण्यासाठी. कारण प्रश्न फक्त मराठा आंदोलनाचा नाही. आता एक विषय महत्वाचा समजून घ्या, मराठा आंदोलनाचा नुसता प्रश्न नाही तर इथं प्रश्न आहे महागाईचा, इथे प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या दुरावस्थेचा, इथं प्रश्न आहे शेतीमालाच्या भावाचा, लाईट बिलाचा, इथे प्रश्न आहे जीएसटी मधून जी सर्वसामान्य व्यापाऱ्यांची लूट होते त्याचा. धंदे शांत आहेत, व्यापारी वर्ग चिडत आहे, वैतागत आहे. त्यात हे आंदोलनामुळे ते प्रश्न बाजूला राहून असं, त्यामुळे ते त्यांना खुश होत असतील. म्हणजे जरांगे पाटलांना जी स्पेस मिळायला लागली आहे राजकारणातली, त्यामुळे ह्या लोकांचा पोटसूळ उडलाय. पण आज यांनी आंदोलनात आपल्याला आरक्षण देऊ नाहीतर ना देऊ, पण जरांगे पाटील दोन्ही बाजूनं विजय झालेले आहेत. आरक्षण दिलं तरी जरांगे पाटलांचा विजय, आरक्षण नाही दिलं तरी जरांगे पाटलांचाच विजय. कारण पाटलांनी ह्या लोकांना सगळ्यांना उघड पाडलंय. ज्याच्या मागे 2 माणसं नाहीत, 10 कॅमेऱ्याची बूम, 10 त्या मीडियाची बूम आहेत आणि माणसं बोलायला 4 आहेत. अशा लोकांना पुढे आणून मीडियानं मॅनेज करून ह्या लोकांमधून फुकट नॅरेटिव्ह सेट केला
तसं तर ओबीसी समाज आताच्या परिस्थितीला असा आहे की जारंगे पाटलांच्या इमानदारीला, जारंगे पाटलाच्या नियतीला आणि जारंगे पाटलांच्या जे सरळमार्गीपणा आहे, साधेपणा आहे, त्याला खरंच भावल्यासारखं तो प्रेम करायला लागलेला आहे. आता आम्हाला आमचे वैयक्तिक मित्र वगैरे आहेत सगळे इतर समाजाचे, ते लोक सांगतात की जारंगे पाटील खरंच तुम्हाला मिळालेलं एक चांगलं नेतृत्व आहे. जारंगे पाटलासारखं नेतृत्व जर आमच्या समाजाला मिळालं असतं, तर आमच्या समाजाचे इतर प्रश्न भरपूर आहेत, तर त्यावर तोडगा निघाला असता. त्यामुळे कधी कधी गर्व वाटतो की जारंगे पाटलांसारखं नेतृत्व आपल्याला मिळालंय. मराठा समाजातल्या पण प्रत्येक बांधवाला मला मनापासून धन्यवाद करावं वाटतं की प्रत्येक जण त्याच ताकदीनं जारंगे पाटलाच्या मागे उभारले. तर बघू येणाऱ्या काळात सरकार आणखीन किती त्रास देते आणि त्यात आपण कशा पद्धतीनं ते आंदोलन पुढे न्यायचं. आणि जारंगे पाटील तर थांबतील असं वाटत नाही. आपण जारंगे पाटील जेव्हा जेव्हा आपल्याला हाक देतील त्यावेळेस आपण त्यांच्यासाठी जायचं आहे. तर बघू आता नक्की काय होते. जय हिंद, जय महाराष्ट्र.